नमस्कार, मी वैद्य गजानन रामकिशन वडजे, MD आयुर्वेद, PhD स्कॉलर। आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास स्वेदाबद्दल। पंचकर्मातील उपकर्मातील स्वेद हा अध्याय आपण आज नवीन घेऊन येत आहोत। स्नेहन म्हणजे की आपण त्याला पूर्ण सर्वांगाला अभ्यंग करतो, त्यास आपण स्नेहन म्हणतो। आणि स्वेदन म्हणजे त्यानंतर स्नेहन झाल्यानंतर अभ्यंग केल्यानंतर आपण वाफ देतो, म्हणजे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा काढा करून या विशिष्ट सिस्टमॅटिक पद्धतीने स्वेदन पेटीमध्ये आपण सर्वांगाला स्वेदन देतो, त्यास आपण स्वेदन असे म्हणतात। तर त्याचे 4 प्रकार आहेत। मुख्यतः आहे तापस्वेद आहे, उपनास्वेद आहे, उष्मस्वेद आहे आणि द्रवस्वेद आहे। तर त्यात मुख्य तापस्वेद म्हणजे काय, तर प्रामुख्याने की तापस्वेदामध्ये आपण टिपिकल म्हणजे एखाद्या ठिकाणीच जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण तापस्वेद करू शकतो, शरीराच्या कुठल्याही एका भागावरती, तर त्याला आपण तापस्वेद म्हणतात। तो मग टावेलाने शेकता येईल, टावेल गरम करून, किंवा तळहात गरम करून शेकता येईल, किंवा बिटेचा तुकडा घेऊन गरम करून त्या पद्धतीने शेकता येईल, ह्याला आपण तापस्वेद म्हणतो। उपनास्वेद म्हणजे काय, पोट्टीच बांधणे। एखाद्या ठिकाणी मुक्कामार लागलेला आहे किंवा काही भागात दुखापत झालेली आहे किंवा तो भाग दुखावलेला आहे शरीराचा, त्या ठिकाणी पोट्टीच बांधतात। वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा कल्क तयार करून, मिश्रण तयार करून, वेगवेगळी त्यामध्ये तेल किंवा घृत वापरून ती पोट्टीच बांधली जाते। ती म्हणजे उष्म करून, म्हणजे त्याला गरम करूनच ती पोट्टीच गरम जेवढं म्हणजे जितकं सहन होईल एवढ्याच प्रमाणात ते पोट्टीच त्या म्हणजे उष्मा गरम असतं आणि ती पोट्टीच त्या ठिकाणी बांधली जाते, तर त्यास आपण उपनास्वेद म्हणतो। आणि हा स्वेद 2 प्रकारे असतो, म्हणजे तो जर सकाळी आपण पोट्टीच बांधली तर ती रात्री सोडावी, आणि रात्री बांधली तर सकाळी सोडावी, ही आयडियल मेथड आहे। आणि त्यानंतर जो स्वेदाचा प्रकार आहे उष्मस्वेद। उष्मस्वेद म्हणजे की पूर्ण अंगाला स्टीम देणे। त्यानंतर आहे उष्मस्वेद आणि द्रवस्वेद। द्रवस्वेद म्हणजे अवगाह करणे, म्हणजे एखाद्या म्हणजे विविध औषधांचा काढा तयार करणे, द्रव्यांचा काढा तयार करणे। आणि तो अवगाहस्वेद म्हणजे टब बाथ, म्हणजे साध्या सिंपल भाषेमध्ये सांगायचं असेल तर टब बाथ। तर टब बाथ ही शक्यतो मूळव्याधाची आजार असतील किंवा मूत्रकृचता असेल की लघवीला होत नाही हे व्यवस्थित, अशा वेळेस आपण अवगाहस्वेद दिला जातो। तर यामध्ये जेवढा प्रमाणात आपल्याला सहन होईल रुग्णाला की तो काढा तेवढाच कोष्ण केला जातो, आणि त्या काढ्यात रुग्णाला आपण 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट बसण्यासाठी सांगतो, तो झाला अवगाहस्वेद। ही स्वेदनाचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर यानंतर स्वेदन घ्यायचं कुणी, घेऊ नये कुणी, कुठल्या काळात घ्यावं आणि कधी घेऊ नये, तर शक्यतो ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये स्वेदन दिलं जात नाही शक्यतो, आणि जर देण्याचीच गरज पडलीच तर आपण त्याला मृदू स्वेदन देतो। आणि त्यानंतर शरद ऋतूमध्ये पण, शरद ऋतू पण हा उष्ण असतो, पण कंपॅरेटिव्हली ग्रीष्म ऋतूपेक्षा हा थोडासा कमी उष्ण असतो, त्यामध्ये पण आपण मृदू स्वेदनाचा उपयोग करतो। आणि शक्यतो गर्भिणीमध्ये स्वेदन देत नाही, अजीर्ण असेल तर अशा व्यक्तींना आपण स्वेदन देत नाही, सुकुमार असतील, खूप लहान बाळ असतील तर अशा व्यक्तीला आपण स्वेदन कधी म्हणजे देत नाही। आणि त्यानंतर स्वेदन द्यावं कोणाला, ज्यांना सर्दी आहे, पडसे आहे, दम्याचा त्रास आहे, कफाचे आजार आहेत, वाताचे आजार आहेत, अशा सर्व व्यक्तींना आपण स्वेदन देऊ शकतो। आणि स्वेदनाचे फायदे काय, तर स्वेदन उत्तम झाले हे कसं लक्षात येतं, तर जेव्हा आपण स्वेदन घेतो त्यावेळेस स्वेदनातनं जी लागवता येते शरीराला, जी मृदुता येते, त्यावरून समजतं की स्वेदन उत्तम झालेलं। आणि त्यानंतर उत्तम प्रकारे निद्रा पण, म्हणजे झोप पण खूप छान प्रकारे लागतं। तर हे स्वेदनाचे फायदे आहेत। स्वेदन अभ्यंगानंतर खरं तर सर्वांनी स्वेदन करायला हवं आहे, पण काही ती अवस्था समजून घ्यायला पाहिजे, त्यासाठी योग्य डॉक्टरांचा, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे। आणि ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की शुद्ध आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, हा एवढाच एक फक्त आयुर्वेदाचा व्हिडिओचा उद्देश आहे, बाकी कुठलाही उद्देश नाही आहे। विशेषतः पंचकर्म ही बेस्ट डिटॉक्सिफिकेशन मेथड, ट्रॅडिशनल मेथड, म्हणजे ट्रॅडिशनल आणि हॉलिस्टिक मेथड आहे, आणि ही 5000 वर्षापासून चालत आलेली आहे आयुर्वेदामध्ये। ह्या बेसिक प्रिन्सिपलमध्ये कुठेही बदल नाही आहे, म्हणजे ऋतू बदलल्यानंतर पंचकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे। आयुर्वेद हा खरं तर आजारी पडल्यानंतर घेण्याची चिकित्सा नाही, तर आजारी पडू नये म्हणूनच हा आयुर्वेदिक उपाय करणं गरजेचं असतं।
पण प्रॉब्लेम असा आहे की आता की आपण आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळतो कधी, तर सर्व उपाय संपल्यानंतर आपण आयुर्वेदाकडे वळतो. तर हे खरं तर आयडियल मेथड नाही आहे. आयुर्वेद सांगतो की तुम्ही स्वस्थ राहण्यासाठी सगळ्या गोष्टी करा. तर त्यासाठी पंचकर्म प्रत्येक ऋतूनुसार सांगितलेले आहेत. त्या वेळेस त्या ऋतूनुसार पंचकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाच आजार, कधीही मोठे आजार तर होणारच नाही आहेत, पण छोटे मोठे आजारसुद्धा जवळपास फिरकणारसुद्धा नाहीत. आणि त्यानंतर योगा आहे, व्यायाम आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर सांगड घातली तर तुम्ही 100 वर्षे सुखाने जगण्याचं सर्वात मोठं साधन हे आयुर्वेद आहे, असं आपण म्हणू शकतो किंवा जगू पण शकतो. धन्यवाद.